गीता आणि रावसाहेबांना एकुलता एक मुलगा होता सुनील. त्याला त्यांनी खूपच लाडाकोंडात वाढवले होते. सुनील मोठा झाल्यानंतर बेंगलोरला जॉब करत होता आणि त्याचे आई वडील गीता आणि रावसाहेब मात्र कोल्हापूरला गावी राहत होते. त्यांचा मुलगा सुनील आणि सून पूनम हे बेंगलोरला कामानिमित्त राहत होते. गीताताई सकाळी उठून देवपूजा करून रावसाहेबांसाठी तिने नाश्ता बनवला होता आणि ते दोघेही गार्डनमध्ये बसून दोघांनी नाश्ता केला. तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा फोन आला आणि सकाळी रावसाहेबांना सुनीलने फोन करून आनंदाची बातमी सांगितली की तुम्ही आजी बाबा होणार आहात. ही बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. गीताची आपला मुलगा आणि सुनेने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खूप खुश झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे पती रावसाहेब म्हणाले होते, गीता एवढीही खुश होऊ नकोस. अगं दुरून डोंगर साजरे असतात. ज्या मुलाने तुला त्यांच्या लग्नामध्ये आपली आठवण केली नाही आणि आज तो तुला बोलावत आहे, तोही एकटीला का बरं? त्या दोघांनी मला का बरं बोलावलं नाही? जाऊ देत, तसेही मला जरी त्यांनी बोलावले असते तरी माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही. रावसाहेब आणि गीताजींचा एक मुलगा सुनील, ज्याला त्यांनी चांगले शिक्षण देऊन त्याचे व्यवस्थित पालन पोषण केले होते, तो इंजिनियर झाला आणि त्याला बेंगलोरमधील एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी मिळाली. सुनील आता लहान राहिलेला नव्हता, तो सक्षम झाला होता. त्यामुळे तो आपले निर्णय स्वतः घेऊ शकत होता. तिथेच त्यांच्यासोबत कंपनीत नोकरी करत असणाऱ्या एका मुलीसोबत त्यांची मैत्री झाली आणि मुलींचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने आईवडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केले. आणि जेव्हा त्यांच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्यांच्या आईबाबांनी आपल्या मुलांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला. पण आईबाबांना एका गोष्टीचे खूप वाईट वाटत होते, ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणे देखील सोडून दिले आणि 2 वर्षे झाली तरी त्या कोल्हापूरला आला नव्हता. जेव्हा आईवडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार म्हणून विचारायचे तेव्हा तो काही ना काही बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाही, नंतर कधीतरी येईल वगैरे वगैरे. मग अचानक एके दिवशी सुनीलने फोन करून आपल्या आईला सांगितले की आई, तू आता लवकरच आजी होणार आहेस, लवकरात लवकर बेंगलोरला निघून ये असे सांगितले. शेवटी कितीही झाले तरी आई तर आईच असते. ती खूप आनंदाने आपल्या मुलांसाठी बेंगलोरला गेली. तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचा दबदबा होता. पूनमला तिच्या सासरच्या लोकांनी आलेले आवडत नव्हते. ती सासू सासऱ्यांना परके समजत होती. पण तिचे आई वडील जे बेंगलोरमध्येच राहत होते त्यांचे आपल्या मुलीकडे सतत येणे जाणे चालू असल्याचे त्यामुळे हे तिला खूप चांगले वाटायचे. पूनमला सासू सासरे नको, पण त्यांचा कमाऊ बेटा पाहिजे होता, कारण तो तिला कोण्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीच त्याने त्याचा हिशोबही मागितला नाही. तसे ते स्वतःसुद्धा कमावत होती, पण तिला तिच्या पैशाचा हिशोब कोणी विचारत नव्हते. ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवर खर्च करायची. तिने आपल्या सासूला जणू काही मोलकरीण म्हणूनच आणले होते की तिला जेवायलाही व्यवस्थित देत नव्हती आणि मुलगाही तिच्या होला हो करत होता. मायेची मात्र भुकेने कायमच व्याकुळ असायच्या, तरी त्याचा मुलगा आणि सून तिच्याकडे लक्ष देत नव्हती. असेच बरेच दिवस चालले होते. ते दिवसेंदिवस कमजोर होत चालल्या होत्या. 2 दिवसापासून त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना एकदाही न जेवायला विचारले ना पाणी. लताजी जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहायच्या तेव्हा त्या आपल्या मुलाला आणि सुनेला खूप आवाज द्यायच्या, पण मुलाचे आणि सुनेचे काळीज जणू दगडाचे बनले होते. त्यांना ठाऊक होते की आपण आईला 2 दिवस झाले अन्न पाणी दिले नाही. तिला त्रास होत असेल तरीही ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गीताजींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या घरात काम करणाऱ्या गोपीचे काळीज मात्र फाटायचे. तो म्हणायचा, मॅडम प्लीज आईंना काहीतरी खायला द्या, नाहीतर जर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईंना त्रास देताय तर ते कोणालाही सोडणार नाहीत. असे बोलताच पूनमने गोपीच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली, तुला किती वेळा सांगितले आहे की तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून. मारू दे त्या म्हातारीला, तिचे ते रोजचे तेच काम आहे. ती दिवसभर असेच ओरडत असते आणि समजा तो म्हातारा आला आणि जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला कामावरून काढून टाकेल. किती मुश्किलीने मी हिला इथून बाहेर काढले होते, पण ती परत इथेच आली मरायला.
मला तर आता असे वाटते की ह्या म्हातारीला आत्ताच्या आत्ता उचलून बाहेर फेकून द्यावे. असे बोलून ती रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. गोपीला मात्र गीताजींचा त्रास पाहावला नाही आणि त्याने डायनिंग टेबलवर असलेले 2 ब्रेडचे स्लाईस गुपचूप घेतले आणि लताजींच्या देण्यास गेला. तिथे जाऊन तो म्हणाला, आई हे पटकन खाऊन घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. बिचाऱ्या गीताजी त्या ब्रेडच्या 2 तुकड्यांना पाहून त्यांच्यावर तुटून पडल्या. पण अचानक पूनम तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यावर पडली. हे पाहून तिला भयंकर राग आला आणि ती गीताजींच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या गोपींच्या 2 कानशिलात लगावल्या. ती म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मी तुला नको म्हणत असताना हिला खायला देण्याची. आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर. गोपी गेल्यानंतर तिने गीताजींच्या हातातील शिल्लक राहिलेला ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकला आणि मग मायजीच्या हाताला पकडून घराबाहेर काढायला लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई मला घरातून बाहेर काढू नको. अगं मी एकटी कुठे जाऊ? तू सुनीलला सांग, तो मला मुंबईला सोडून देईल. मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही. एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडवून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातील ब्रेडचा तुकडा काढून खायला लागल्या. आणि हे सर्व पाहून पूनम हसायला लागली. बिचाऱ्या गीताजी काय करणार होत्या? पापी पोटाला परिस्थिती थोडी समजते. तेव्हा अचानक तिथे रावसाहेब आल्या आणि त्यांनी पाहून पूनमच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलेच नाही की तिचे सासरे अचानक कसे आले. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिनजवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या पत्नीला समोर पाहून गीताजी आणि आपले अश्रू थांबू शकल्या नाहीत आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या. तेव्हा पूनम घाबरत म्हणाली, बघा ना बाबा, आईंनी तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला, तर आई त्या डस्टबिनमधून ब्रेड काढून खायला लागल्या. आणि आई तुम्ही तर अशा रडत आहात जसे काही आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही. अहो कालच तर सुनीलने तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून आणले होते. पूनमला खोटे बोलताना पाहून रावसाहेबांना सहन झाले नाही आणि त्यांनी आधी गीताजींना सांभाळले आणि तळातळ आपल्या सुनेच्या 2 कानशिला ठेवून दिल्या आणि म्हणाले, खबरदार जर आणखी खोटे बोललीस तर, नाहीतर तू आज माझे रौद्ररूप पावशील. पूनम घाबरून एका बाजू थांबली. तिला विश्वासात बसत नव्हता की हे थरथरणारे म्हातारे हात आज एवढ्या जोरामध्ये तिचे गाल लाल करतील. रावसाहेबांनी जमिनीवर असलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण झालेले ब्रेडचे तुकडे फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीवर बसवले. त्यांनी त्यांच्या बॅगमधून कलाकंदचा डब्बा काढून दिला आणि म्हणाले, गीता तुला कलाकंद आवडतो ना? तुला पाहिजे तेवढा खा. आज मी पाहतो तुला खाताना कोण अडवतो ते. तेव्हा पूनम हळूच आवाजात बडबडली, म्हातारा बोलत तर असा आहे जसे काही येताना याने कोणता तरी खजिना लुटून आणला आहे. रावसाहेब बाजूच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाले, बरोबर बोलत आहे सुनबाई. तसेच काहींचे समज, कारण आता काही वेळातच जे वादळ येणार होते त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही भनक नव्हती. काही वेळाने त्यांचा मुलगा सुनील ऑफिसवरून घरी आला आणि वडिलांना पाहून तो सुद्धा चकित झाला, कारण आज ते न कळवता अचानक आले होते. सुनील घाबरत म्हणाला, बाबा तुम्ही कधी आलात? चला बरे झाले तुम्ही आलात. अहो आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्ट करत होती. सुनील बोलत होता, पण रावसाहेब आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कलाकंद खात बसले होते. वडील काही बोलले नाही. त्यामुळे सुनीलला खूप राग आला. तो म्हणाला, बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे? मी कोणाला बोलतोय? तरीही त्याचे बाबा त्याला काही बोलत नव्हते, म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, आई तू तुझे सामान पॅक कर आणि बाबांसोबत निघून जा इथून. एवढे बोलून सुनीलने स्वतः आईची बॅग भरली आणि तिचे सामान आणून फेकले. पूनम म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. खूप त्रास दिला आहे या म्हातारीने. विचार केला होता की ही गेली तर आमच्या मागचा त्रास कायमचा निघून जाईल, पण इथे तर तिला इकडे बोलावून आम्ही आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. रावसाहेबांना मात्र आता अजून अपमान सहन झाला नाही, म्हणून त्यांनी पूनमच्या कानशिलात आणखी एक ठेवून दिली आणि म्हणाले, लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असे बोलताना? सासूच्या ठिकाणी तुझी आई असती तर तिला असेच बोलली असतीस का? इथे शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसांना कसे बोलायचे हे विसरलीस का? सुनील म्हणाला, बाबा ही काय पद्धत आहे? तुम्ही माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकता?
म्हातारपणात तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असे बोलताच रावसाहेबांनी मुलाच्याही कानशिला देऊन दिले आणि म्हणाले, एवढा वेळ तुझी बायको तुझ्या आईला कसेही बोलत होती तेव्हा तुझे तोंड शिवले होते का? आता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आलास मला जाब विचारायला. खबरदार, यापुढे मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केलास तर तू माझा बाप नाही तर मी तुझा बाप आहे समजले का? आणि अजूनही मी समर्थ आहे की माझ्या पत्नीला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला, मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकेल. अरे म्हातारपण शरीराला आले आहे पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे. वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले. रावसाहेब पत्नीकडे पाहून म्हणाले, आज जर मला गोपीने फोन करून बेंगलोरला बोलावले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती. आणि गीताजी देखील हाच विचार करत होत्या. तर जर आज माझे पती आले नसते तर मी काही जिवंत राहिले नसते. रावसाहेब आणि गीताजी एकमेकांकडे पाहत होते. त्या दोघांचेही डोळे पाण्याने भरले. गीताजी मनात म्हणाल्या, आईला असा त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही कसे वाटले नाही. रावसाहेब गीताजींना म्हणाले, मी आपल्या परतीच्या तिकिटाचे बघतो. त्या म्हणाल्या, ठीक आहे. पण गीताजीच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या आपल्या नातवांचे तोंड पाहायला कोल्हापूरहून आल्या होत्या. पण सुनेने विचार करता करता त्या हरवून गेल्या. त्यांना सर्व काही आठवायला लागले. सुनबाई, माझ्यासोबत असे वागू नकोस. मी तुझे काय बिघडवले आहे? अगं, मी तुला तुझ्या आईसारखे आहे. मग तू मला तुझ्या बाळाला हात का देत नाहीस? अगं, ह्या बाळावर माझा देखील अधिकार आहे. अगं, तो माझा नातू आहे, आमच्या घराण्याचा वंश आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग असे असेल तर मग तू मला इथे का बोलावून घेतलेस? तसे तर तू माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामे करून घेतेस, पण मला माझ्याच नातवाला हातसुद्धा लावू देत नाहीस, असे का? गीताजी आपल्या सुनेला पूनमला विचारतात तेव्हा पूनम म्हणते, खबरदार, जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय वाटते की मी तुम्हाला इथे बेंगलोरला फिरण्यासाठी बोलावले आहे का? तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मला जास्त कामे करायला लागू नये म्हणून, आणि ना मला कोणत्या कामवालीला ठेवून घ्यावे लागेल. आणि तसेही मूल झाल्यानंतरही मला एका कामवालीची तर गरज पडणारच होती. त्यामुळेच तर मी तुम्हाला इथे बोलावले. तुम्हाला काय वाटले की मी तुम्हाला इथे बेंगलोरमध्ये फिरायला आणि तुझी सेवा करण्यासाठी बोलावून घेतले आहे का? लताजी सुनेच्या बोलणे थक्क होऊन ऐकत होत्या. सून म्हणाली, सासूबाई, तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्ने पाहत नाही ना? आता जा गुपचूप आणि स्वतःचे सामान पॅक करायला घ्या. मला आता तुमची इथे काही गरज वाटत नाही. लताजी म्हणाल्या, सूनबाई, मला तर विश्वासात बसत नाही की तुझ्या अशा ह्या स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील सामील होता. अगं, जरा विचार कर. तुम्हा लोकांमुळे मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला तिकडे कोल्हापूरमध्ये शेजारच्या लोकांच्या विश्वासावर सोडून आले आहे. मागच्या 3 महिन्यापासून कोणास ठाऊक त्यांची अवस्था कशी झाली असेल आणि ते स्वतःची कशी काळजी घेत असतील. मी तर इथे तुला माझी मुलगी समजून तुझी देखभाल करत होते, पण तुझ्या नजरेत तर लाज तर नाही, पण प्रेमसुद्धा नाही. तेवढ्यात पूनमने सासूचा हात पिळगळला आणि म्हणाली, काय म्हणालात? मला लाज नाही? अगं म्हातारे, जर तुला ह्या घराबाहेर काढले ना तर इथे कोणीही तुला विचारणार नाही. कोणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून जाशील. उलट माझे आभार मान. मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते, पण आता मला तुझी काही गरज नाही, कारण आता माझी आई इथे बेंगलोरला राहायला आली आहे. त्यामुळे मला ह्या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे. आणि हो, तू तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना, तर हो, त्याला सर्व काही माहिती आहे. एक लक्षात ठेव, आता तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे. त्यामुळे विसरून जा की तुझा कोणता तरी एक मुलगा होता. जा आता पटकन तुझे ते फाटके आणि जुने कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग. तेवढ्यात सुनील ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून गीताजी त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणाल्या, बेटा सुनील, बघ तुझी बायको काय बोलत आहे. ती म्हणते की माझा तुझ्या मुलावर काहीही एक अधिकार नाही. मी त्याला हातसुद्धा लावू शकत नाही. आणि ती म्हणते हे सर्व तुला माहिती आहे आणि तू मला 2 दिवसामध्ये
कोल्हापूरला पाठवणार आहेस का? सुनील आपल्या आईला दूर लोटत म्हणाला. आणि आई काय करत आहेस? अगं मी अजून घरात पायही ठेवला नाही की लगेच झाली तुझी किरकिर सुरू. अगं आई, तुझ्या घाणेरड्या हातांनी माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस. हा खूप महागडा शर्ट आहे, माझा खराब होईल. आणि हे बघ, जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर तू जरा विचार कर, माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा आहे. मग आई, मला काय म्हणायचे आहे हे समजले ना तुला? त्यामुळे तू माझ्या मुलापासून दूर राहा. आणि हो, तुझे कोल्हापूरला जाण्यासाठी परवाचे तिकीट काढले आहे, त्यामुळे तुला परवा जावी लागेल. आणि हो, तिथे जाऊन बाबांबरोबर जाऊन कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे, कारण तिथले एवढे मोठे घर उगाच तुम्ही दोघांसाठी काय करायचे आहे, त्यापेक्षा ते घर बी भाड्याने द्या, तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील. आणि हो, आता मी यापुढे तुम्हाला तिकडे पैसे पाठवणार नाही. तू बघतेस की माझा इथला खर्च खूप वाढला आहे. आता तू कोल्हापूरला गेलीस की पूनमला एकटीला घरातील कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी बाळाला सांभाळायला एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल. माझा खूप खर्च वाढणार आहे. त्यामुळे आता तू आणि बाबा तुम्ही बघा. तुला इथे आणले गेले होते ते पूनमची देखभाल करण्यासाठी, तिच्या डिलिव्हरीसाठी. आता ते तर काम झाले आहे, त्यामुळे तुझी आता इथे काही गरज नाही. मुलाचे बोलणे ऐकून लताजी मनातून कोडमडल्या. त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे, त्यामुळे. आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या. अचानक पूनमच्या आवाजाने गीताजीचे विचारातून बाहेर आल्या. पूनम म्हणाली, आता इथे बसून अशात रडत राहणार आहात का? रात्रीचे जेवण कोण बनवणार आहे हे बघा, पटकन जेवण बनवा. आणि मला खूप भूक लागली आहे. बिचाऱ्या गीताजी लगेच स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या. सुनील पूनमला म्हणाला, पूनम, तू आईला खूपच त्रास देतेस असे वाटत नाही का तुला? अगं, याआधी मी तुला काही बोललो का? एक लक्षात असू दे, कोल्हापूरला आई बाबा राहत असलेले घर जवळजवळ 40 लाख रुपयांचे आहे. तू जर आईला असा त्रास दिला तर कदाचित आई बाबा आपल्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतील. त्यामुळे माझे एक आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर. पूनम म्हणाली, सुनील, आज तर तू तुझ्या आईची बाजू घेऊन मला बोलत आहे. अरे, तुला माझ्याबरोबर राहायचे आहे की नाही तुझ्या आईसोबत? एक लक्षात ठेव, मी कसे वागायचे ते तू मला शिकवू नकोस. जर मी तुझ्याविरुद्ध कंप्लेंट केली तर तुला ठाऊक आहे तुझ्यासोबत काय होईल. सुनील म्हणाला, तू वेडी आहेस का? तुला मी काय बोलतोस ते तरी कळते का? अगं, मी काय बोलतोस आणि तू त्याचा वेगळाच अर्थ काढतेस. सुनील पुढे म्हणाला, जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे. त्यांना तर खूप जुना एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. आपल्या माहेरची सर्व संपत्ती हडप करून बसल्या आहेत. पूनमने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि सुनील काय बोलला ते सांगितले. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळ, जावई बापू बरोबर बोलत आहात. तू आधी त्या म्हातारीलाच घोडात घे, तिची खोटी स्तुती कर, तिने बनवलेल्या जेवणाचे कौतुक कर. मी तर म्हणते तू तुझी सासूची हात जोडून माफी माग. अगं, तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर मग अवघड होईल. आज तू बँगलोरमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेस, पण उद्या तुला स्वतःचे घर घेताना पैशाची गरज लागली तेव्हा तू कोणापुढे हात पसरवणार आहेस? तेव्हा तुला तुमचे कोल्हापूरमधील घर विकून इकडे बँगलोरमध्ये घर घेऊ शकतेस. यावर पूनम म्हणाली, आई, तू बरोबर बोलत आहेस. असे बोलून तिने फोन ठेवला. त्यानंतर पूनम स्वयंपाकघरामध्ये आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, मला माफ करा, मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले. कोणास ठाऊक, पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये एवढा फरक का पडला आहे? आई, तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या. राहिलेले सर्व काम तुम्ही आराम करा. आता 2 दिवसानंतर तुम्ही जाणार आहात, तेव्हा मी तुम्हाला दुःखी करून पाठवणार नाही. गीताजींना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले की सून मी इथे आल्यापासून माझ्यावर हुकूम गाजवत आली आहे. आज मला ती आराम करायला सांगते आहे. लताजी वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल, त्यामुळेच तर सुनेच्या स्वभावामध्ये एवढा मोठा बदल झाला. 2 दिवस पूनमने सासूला एकाही कामाला हात लावू दिला नाही. आता पूनम आपल्या बाळाला सासूकडे द्यायची, त्यामुळे गीताजी देखील मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागल्या. एके दिवशी बाजारात गेल्यानंतर पूनम आपल्या सासूला म्हणाली, आई, मला ऑफिसमध्ये अर्जंट बोलावले आहे. तुम्ही असे करा, इथून ॲटो करून तुमचे
तुम्ही घरी जा, मी बाळाला गोपीजवळ देऊन आली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा. माझी मीटिंग आहे, नाहीतर मी स्वतः तुम्हाला घरी सोडले असते. ही घ्या बॅग, यात पैसे आहेत, ऑटोने घरी जा. एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली. गीताजींना तिथे सोडून पूनमने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालावी लागेल, कारण सकाळपासून माझा बाळ त्या म्हातारीकडेच होता आणि मलाही पार्लरला जावे लागेल, कारण तिने मलाही अनेकदा टच केले होते. बरे झाले तिला एकटीला सोडले. आता रस्त्यावर एकटी भटकत राहील. तिकडे गीताजी रिक्षाने जायचे होते म्हणून पैसे वरती काढून ठेवण्यासाठी त्यांनी बॅग उघडून पाहिली तर त्यात काहीच नव्हते. रिकामी बॅग पाहून त्या शून्य झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या पुन्हा तिथे येऊन बसल्या. त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे. गीताजींना बाहेर जाऊन बरेच तास झाले होते. जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना खूप भीती वाटू लागली. तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आई काय झाले? मी मगाच पासून पाहतोस, तुम्ही फक्त रडत आहात. तेव्हा गीताजी म्हणाल्या, बाळा तू ह्या म्हातारीसाठी काय करू शकशील का? तो म्हणाला, हो आई, बोला ना बेटा, तू मला माझ्या मुलांच्या घरापर्यंत सोडशील का? माझ्याकडे घरचा पत्ता आहे, तुझे खूप उपकार होतील. त्या माणसाने गीताजींना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडले. तेव्हा गीताजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुला उदंड आयुष्य लाभे दे असा आशीर्वाद दिला. संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून परतले तेव्हा गीताजींना घरी आलेले पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. पूनम म्हणाली, आई तुम्ही खूप धीट आहात, बरोबर पुन्हा घरी परत आलात. मला वाटले की कुठेतरी वेड्यासारख्या भटकत राहतील, पण तुम्ही तर आमचा पिछा काही सोडायचा नाही असे ठरवलेले दिसले आहे. का गेल्या नाहीच तुम्ही? आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही? तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्यामुळे आम्हाला किती खर्च होत आहे? आता ना तुम्ही गप्प बसून राहा एका कोपऱ्यात. आणि मग त्या दिवसापासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली. काही दिवसानंतर मग गीताजी कोल्हापूरला पोहोचले. घरी आल्यावर गीताजी रडत म्हणाल्या, सुनीलचे बाबा, 4 महिन्यात तुमची ही काय अवस्था झाली? मला माफ करा, मी तुम्हाला सोडून जायला नको होते. जर तुम्ही आला नसतात तर मी कधीच मेले असते. रावसाहेब म्हणाले, आधी तू स्वतःकडे बघ, कशी गेली होतीस आणि कशी होऊन परतली आहेस. असे वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरातील रक्त आणि चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला आहे. बरं ठीक आहे, मला सांग आपला नातू कसा आहे? मी तर त्याला पाहू शकलो नाही, पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे? पण तेव्हा मला तुझ्या आत्मसन्मानाशिवाय काहीही दिसत नव्हते. गीताजी, पण तू बाळाला मांडीवर घेतले असेल ना? एवढे विचारतच गीताजींचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या, आता काय सांगू, मी तर त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही. एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त एकदाच 5 मिनिटासाठी मांडीवर घेतले असेल. तेव्हा रावसाहेब म्हणाले, असे का? तू तर तिथेच त्यांच्यासोबत राहत होतीस मग? तेव्हा गीताजींनी रडून सर्व हकीकत सांगितली. रावसाहेबांचे भयंकर राग आला. ते म्हणाले, त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक दिली आणि तू मला एका शब्दाने देखील सांगितले नाही. गीताजी म्हणाल्या, काय सांगायचे? मला तुम्हा बाप लेकांमध्ये भांडणे लावायची नव्हती. हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा. एकुलता एक मुलगा आहे आपला, जर तो नाराज झाला तर परत कधी आपल्याकडे येणार नाही. तेव्हा रावसाहेब म्हणाले, नाही तर नाही आला. अशा मुलापेक्षा आपल्याला मुळीच झाले नसते तर फार चांगले झाले असते. अरे, जो मुलगा आपल्या बायकोसमोर आईचे अपमान करतो तो मुलगा कसला? जाऊ दे गीता, तू आता आराम कर. त्या रात्री गीताजी अशा झोपल्या जसे काही त्या खूप महिन्यापासून झोपल्या नव्हत्या. त्या झोपेमध्ये बडबड करत होत्या, सुनबाई माझ्यावर अन्याय करू नकोस. सुनबाई माझा हात सोड, मला खूप त्रास होत आहे. हे सर्व ऐकून रावसाहेब खूप दुःखी झाले. असेच दिवस करत होते. रावसाहेब वरून शांत दिसायचे, पण त्यांच्या मनामध्ये उठलेले अंतर्द्वंद्व त्यांच्याशी ते लढत होते. एके दिवशी रस्त्याने जात असताना रावसाहेबांना त्यांचा मित्र भेटला. तो म्हणाला, रावसाहेब, सुनील कसा आहे? तेव्हा रावसाहेब म्हणाले, सुनील आता इथे येत नाही. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे तुम्ही हे काय बोलत आहात? काल तर आमच्या दीपकने सांगितले की त्याच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीमध्ये सुनील आणि त्याची बायको मुलगासुद्धा आले होते. रावसाहेब, आजकालच्या मुलांना काय झाले आहे? रावसाहेबांना त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले की मुलगा कोल्हापूरमध्ये त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता, पण आईवडिलांना भेटायला आपल्या घरी आला नाही. आणि ना
आपल्या आईवडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस केली नाही, तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. पण रावसाहेबांना आता अशा मुलाबरोबर आणि सुनेबरोबरची काहीही संबंध ठेवला नाही. असे दिवस सरले. 2 वर्षानंतर सुनील कोल्हापूरला आला. कारण त्याची नोकरी होती ती त्याच्या कर्मामुळे त्याच्या हातून सुटली. तेव्हा त्याच्या पत्नीने सल्ला दिला की चल आपण कोल्हापूरला जाऊया आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊ. काहीतरी म्हटले आहे की वरच्याला सर्व काही ठाऊक असते, त्यामुळेच तो असे खेळत असतो. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळत असते. इकडे सुनील पत्नीला घेऊन कोल्हापूरला पोहोचायला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, तू बघशील पूनम आई मागचे सर्व विसरून आपल्याला जवळ करेल. अगं अडाण्या आईवडिलांची हीच तर कमजोरी असते. एवढे बोलून सुनीलने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यानंतर समोर अनोळखी माणूस होता. तेव्हा सुनील म्हणाला, अरे तुम्ही कोण आहात आणि आई कुठे आहे? आई कुठे आहे? तू असे बोलत सुनील आत जायला लागला. असे कसे तुम्ही आमच्या घरामध्ये घुसत आहात आणि तुम्ही कोण आहात जे इथे येऊन आपल्या आईवडिलांना शोधत आहात? हे घर आमचे आहे आणि आम्ही या घराचे मालक आहात. पूनम म्हणाली, असे कसे तुम्ही या घराचे मालक असाल? हे घर माझ्या सासू सासऱ्यांचे आहे. याचा अर्थ हे घर आमचे आहे. तो माणूस म्हणाला, अरे हे तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही हे घर खरेदी केले आहे. तेव्हा सुनील म्हणाला, अरे असे कसे होऊ शकते? या घरात तर माझे आई बाबा राहत होते. आता ते लोक कुठे आहेत? घराच्या मालकाने सांगितले की हे बघा, मागच्या वर्षापासून मी हा घर घेतले आहे. जर तुम्हाला लोकांना काही संशय असेल तर मी तुम्हाला घराचे कागदपत्रे दाखवतो. असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला, जरा घराची कागदपत्रे घेऊन ये बरं. त्याच्या बायकोने पटकन कपाटातून घराची कागदपत्रे आणून दिली. हे पहा, आम्ही हे घर खरेदी केले आहे. डोक्याला हात लावून जमिनीवर बसला आणि म्हणाला, तर हे घर विकून माझे आई वडील कुठे गेले एवढे तरी सांगा. मी तुम्हा दोघांस खूप चांगले ओळखतो आणि तुमच्या वडिलांनी हे घर का विकले हेही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढे माहिती करून घ्या. ते दोघेच इथे कुठे आहेत? ते सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. आता आपण जाऊ शकता, कारण यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही. सुनीलला तिथून खाली हात परतावे लागले. तिथून तो आपल्या बायकोला घेऊन त्याचे सासरी पोहोचला आणि बायकोला म्हणाला, तुझ्यामुळेच आज 40 लाखाचे घर इकून ते दोघे निघून गेले. आता आई बाबा कुठे गेलेत कोणास ठाऊक. जर तुम्ही त्यांच्यासोबत चांगली वागली असतीत तर आज आपली ही अवस्था झाली नसती. पूनम म्हणाली, खबरदार तुझ्या चुका माझ्यावर लादशील तर तूही तेवढा दोषी आहे. अरे मी तर बाहेरून आले होते, पण तू तर त्यांचे रक्त असूनसुद्धा त्यांच्याशी बेईमान झाला. सर्व चूक तुझी आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा तूच भोग. काही दिवसासाठी सुनील ते पत्नीच्या माहेरी थांबला. त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याचे घर घेतले आणि तिथे शिफ्ट झाला. इकडे घरमालकाने रावसाहेब आणि गीताजींना सर्व माहिती सांगितली. तेव्हा रावसाहेब, झाले तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाहीत. आम्ही इथे वृंदावनच्या आश्रममध्ये खूप खुश आहोत. इथे आमच्यासारखे लोक आहेत आणि आम्ही आमचे सारे पैसे ट्रस्टमध्ये जमा करून ठेवले आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत हे लोक आमची काळजी घेतील. त्यानंतर हे पैसे आमच्यासारखे दुःखी आई वडिलांना खर्च होतील. अशी मुले असण्यापेक्षा आम्हाला मूल नसते तर आम्ही एवढे दुःख भोगले नसते. काय करावे? सुनेला सासू सासरे नको, पण त्यांचा कमाऊ बेटा पाहिजे होता. तिला तो मिळाला आणि हेच समजू की आम्हाला मूल झालेच नाही. आज जेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी सुनीलला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने काय मिळवले आणि काय गमावले. एवढेच काय, पण पूनमला सुद्धा याची जाणीव झाली. आई तिला तिच्या सासूविरुद्ध भडकवत होती. आज तिने सुद्धा त्यांना वेगळे केले असे म्हणून की आता मी माझ्या सुनेसोबत आणि मुलांसोबत राहणार आहे. जर तू आमच्यासोबत राहिलीस तर ते लोक आम्हाला घरातून बाहेर काढतील. त्यामुळे हे चांगले होईल. तू तुझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी कर. आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेळच
उत्तर देते. हे सत्य आहे, जो जसा वागतो तसेच त्याला पुढे मिळते. अशा प्रकारे पूनम आणि सुनीलला त्याच्या करणीचा शिक्षा त्यांना चांगलीच मिळाली, कारण पूनमच्या आईने स्वतः तिला आसरा दिला नाही आणि इकडे सुनीलच्या आईवडिलांनी त्याला आसरा दिला नाही. त्यावेळेस त्यांना त्याची चूक कळाली. म्हणूनच म्हणतात, जो जसा वागतो तसेच प्रकारचा फळ त्याला मिळत असते. जसं सुनीलला आणि पूनमला मिळालं होतं. तर मग मैत्रिणींनो, गीताजींना आणि रावसाहेबांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि पूनमला आणि सुनीलला मिळालेली शिक्षा त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, चांगले कर्म करा आणि त्यांचा फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. जर तुम्ही चुकीचा वागला तर तुम्हाला चुकीचं प्रायश्चित्त नक्कीच भोगावे लागेल. हेच खरं आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.